पैठण-मुंगी रोडवरील जुना दादेगाव रस्त्याचे नुकतेच मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत डांबरीकरण करण्यात आले। मात्र या रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे असून डांबर अक्षरशः हाताने निघत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। जुना दादेगाव गावातील डांबरीकरणाचे काम मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजूर करण्यात आले होते। या योजनेचा उद्देश ग्रामीण भागातील रस्त्यांचा दर्जा सुधारण्याचा असताना प्रत्यक्षात ठेकेदाराने थातूरमातूर काम करून निधीचा गैरवापर केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय। रस्त्याचे डांबरीकरण इतके निकृष्ट दर्जाचे झाले आहे की डांबर हाताने सहज उखडले जात असल्याचे दृश्य खुद्द ग्रामस्थांनी दाखवले आहे। यामुळे अवघ्या काही दिवसातच रस्ता पुन्हा खराब होण्याची शक्यता आहे। गावचे सरपंच महादेव भोसले यांनी याबाबत तीव्र नाराजगी व्यक्त करत संबंधित ठेकेदार आणि अभियंत्यांवर तात्काळ चौकशी करून शासनाच्या निधीचा अपव्यय केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे। ग्रामस्थांनी संपूर्ण रस्त्याचे बिल थांबवून दोषींवर कडक कारवाई करावी अशी एकमुखी मागणी केली आहे। इंडिया न्यूज 224 करिता मनोज परदेशी, पैठण, छत्रपती संभाजीनगर।